नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टी परीक्षेसाठी इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, वास्को द गामा याने कालिकत येथील डॅश डॅश राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या। योग्य पर्याय आहे 2। तर वास्को द गामा याने कालिकत येथील झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या। प्रश्न क्रमांक 2, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला डॅश डॅश देश असे म्हटले जाई। योग्य पर्याय आहे 1। तर 18व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला निद्रिस्त देश असे म्हटले जाई। प्रश्न क्रमांक 3, चीनमधील व्यापाऱ्यांनी व्यापार वाढीसाठी डॅश डॅश नावाची संघटना स्थापन केली। योग्य पर्याय आहे 1। तर चीनमधील व्यापाऱ्यांनी व्यापार वाढीसाठी को हॉंग या नावाची संघटना स्थापन केली। प्रश्न क्रमांक 4, संन्यासी राष्ट्र म्हणून डॅश डॅश हे राष्ट्र ओळखले जात असे। योग्य पर्याय आहे 1। तर संन्यासी राष्ट्र म्हणून जपान हे राष्ट्र ओळखले जात असे। प्रश्न क्रमांक 5, 18व्या शतकापर्यंत आफ्रिका खंड डॅश डॅश म्हणून ओळखले जात होते। योग्य पर्याय आहे 2। तर 18व्या शतकापर्यंत आफ्रिका खंड हे अज्ञात खंड म्हणून ओळखले जात होते। प्रश्न क्रमांक 6, इसवी सन 1884 मध्ये डॅश डॅश येथे युरोपीय राष्ट्रांची एक परिषद भरली। योग्य पर्याय आहे 1। तर इसवी सन 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची एक परिषद भरली। प्रश्न क्रमांक 7, केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचू शकलेल्या डॅश डॅश या पोर्तुगीज खलाशामुळे आफ्रिका खंडाची माहिती युरोपीय राष्ट्रांना मिळाली। योग्य पर्याय आहे 3। तर केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचू शकलेल्या बार्थोलोम्यू डायस या पोर्तुगीज खलाशामुळे आफ्रिका खंडाची माहिती युरोपीय राष्ट्रांना मिळाली। प्रश्न क्रमांक 8, कील कालवा डॅश डॅश याच्या काळात तयार करण्यात आला। योग्य पर्याय आहे 1। तर कील कालवा हा कैसर विल्यम दुसरा याच्या काळात तयार करण्यात आला। प्रश्न क्रमांक 9, कैसर विल्यम दुसरा हा डॅश डॅश सम्राट होता। योग्य पर्याय आहे 3। तर कैसर विल्यम दुसरा हा जर्मनीचा सम्राट होता। प्रश्न क्रमांक 10, जर्मनी, ऑस्ट्रिया व डॅश डॅश यांच्यात त्रिराष्ट्र मैत्री करार झाला। योग्य पर्याय आहे 3। तर जर्मनी, ऑस्ट्रिया व इटली यांच्यात त्रिराष्ट्र मैत्री करार झाला। प्रश्न क्रमांक 11, जर्मनीने डॅश डॅश साली फ्रान्सचे आल्सेस व लॉरेन हे प्रदेश बळकावले। योग्य पर्याय आहे 2। तर जर्मनीने 1871 साली फ्रान्सचे आल्सेस व लॉरेन हे प्रदेश बळकावले। प्रश्न क्रमांक 12, इंग्लंडच्या लुसिटानिया बोटीमधील डॅश डॅश या देशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात मारले गेले। योग्य पर्याय आहे 3। तर इंग्लंडच्या लुसिटानिया बोटीमधील अमेरिका या देशाचे नागरिक मोठ्या प्रमाणात मारले गेले। प्रश्न क्रमांक 13, रशियन राज्यक्रांतीच्या काळात डॅश डॅश हा झार सत्तेवर होता। योग्य पर्याय आहे 2। तर रशियन राज्यक्रांतीच्या काळात निकोलस दुसरा हा झार सत्तेवर होता। प्रश्न क्रमांक 14,
कार्ल मार्क्स हा डॅश डॅश विचारवंत होता. योग्य पर्याय आहे 3. तर कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 15. रशियात डॅश डॅश साली रक्तरंजित रविवार ही घटना घडून आली. योग्य पर्याय आहे 2. तर रशियात 1905 या साली रक्तरंजित रविवार ही घटना घडून आली. प्रश्न क्रमांक 16. मेन्शेविक गटातील डॅश डॅश याने हंगामी सरकारचे नेतृत्व केले. योग्य पर्याय आहे 2. तर मेन्शेविक गटातील केरेन्स्की याने हंगामी सरकारचे नेतृत्व केले. प्रश्न क्रमांक 17. रशियन राज्यक्रांती ही कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित डॅश डॅश साम्यवादी क्रांती होती. योग्य पर्याय आहे 1. तर रशियन राज्यक्रांती ही कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानावर आधारित पहिली साम्यवादी क्रांती होती. प्रश्न क्रमांक 18. दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ डॅश डॅश याने लिहिला. योग्य पर्याय आहे 3. तर दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कार्ल मार्क्स याने लिहिला. प्रश्न क्रमांक 19. कार्ल मार्क्स आणि डॅश डॅश यांनी 1848 साली संयुक्तपणे समाजवादाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. योग्य पर्याय आहे 2. तर कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी 1848 साली संयुक्तपणे समाजवादाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रश्न क्रमांक 20. रशियावर डॅश डॅश आक्रमण केल्यामुळे रशिया पहिल्या महायुद्धात ओढला गेला. योग्य पर्याय आहे 2. तर रशियावर जर्मनीने आक्रमण केल्यामुळे रशिया पहिल्या महायुद्धात ओढला गेला. प्रश्न क्रमांक 21. रासपुतीन हा डॅश डॅश महंत होता. योग्य पर्याय आहे 2. तर रासपुतीन हा सर्बियन महंत होता. प्रश्न क्रमांक 22. झारच्या दरबारी मंडळींनी डॅश डॅश हत्या केली. योग्य पर्याय आहे 3. तर झारच्या दरबारी मंडळींनी रासपुतीनची हत्या केली. प्रश्न क्रमांक 23. लेनिनवर डॅश डॅश तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. योग्य पर्याय आहे 1. तर लेनिनवर मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. प्रश्न क्रमांक 24. रशियामध्ये सुमारे 3 शतके डॅश डॅश घराण्यातील झारची राजवट होती. योग्य पर्याय आहे 2. तर रशियामध्ये सुमारे 3 शतके रोमॅनोव घराण्यातील झारची राजवट होती. प्रश्न क्रमांक 25. काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड हे डॅश डॅश पक्षाचे बोधचिन्ह होते. योग्य पर्याय आहे 1. तर काठ्यांच्या जुडग्यात असलेली कुऱ्हाड हे फॅसिस्ट पक्षाचे बोधचिन्ह होते. प्रश्न क्रमांक 26. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत स्थापन झालेले संविधान डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. योग्य पर्याय आहे 3. तर पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत स्थापन झालेले संविधान हे वायमर या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27. हिटलरच्या डॅश डॅश या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. योग्य पर्याय आहे 2. तर हिटलरच्या माझा लढा या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 28. केमाल पाशाने सुलतानाविरुद्ध बंड करून डॅश डॅश येथे नवे प्रजासत्ताक स्थापन केले. योग्य पर्याय आहे 2. तर केमाल पाशाने सुलतानाविरुद्ध बंड करून अंकारा येथे नवे प्रजासत्ताक स्थापन केले.
प्रश्न क्रमांक 29. पहिल्या महायुद्धानंतर डॅश डॅश साली जागतिक आर्थिक मंदीची लाट आली. योग्य पर्याय आहे 3. तर पहिल्या महायुद्धानंतर 1929 साली जागतिक आर्थिक मंदीची लाट आली. प्रश्न क्रमांक 30. संयुक्त राष्ट्र संघटनेची डॅश डॅश रोजी स्थापना झाली. योग्य पर्याय आहे 3. तर संयुक्त राष्ट्र संघटनेची 24 ऑक्टोबर 1945 या रोजी स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 31. मुसोलिनीने तुर्कस्तानकडून डॅश डॅश समुद्रातील बेटे मिळवली. योग्य पर्याय आहे 2. तर मुसोलिनीने तुर्कस्तानकडून एजियन समुद्रातील बेटे मिळवली. प्रश्न क्रमांक 32. हिटलरने डॅश डॅश तह अमान्य करून या तहाने जर्मनीवर लादलेली सर्व बंधने झुगारून दिली. योग्य पर्याय आहे 3. तर हिटलरने व्हर्सायचा तह अमान्य करून या तहाने जर्मनीवर लादलेली सर्व बंधने झुगारून दिली. प्रश्न क्रमांक 33. जपानच्या राजकारणातील डॅश डॅश हे महत्त्वाचे सत्ता केंद्र होते. योग्य पर्याय आहे 1. तर जपानच्या राजकारणातील झैबत्सू हे महत्त्वाचे सत्ता केंद्र होते. प्रश्न क्रमांक 34. हिटलरने डॅश डॅश आक्रमण केल्याने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. योग्य पर्याय आहे 3. तर हिटलरने पोलंडवर आक्रमण केल्याने दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 35. शीतयुद्धास भासमान युद्ध असे डॅश डॅश संबोधले आहे. योग्य पर्याय आहे 3. तर शीतयुद्धास भासमान युद्ध असे वॉल्टर लिपमनने संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 36. अमेरिका व तिची मित्र राष्ट्रे डॅश डॅश कराराद्वारे एकत्र आली. योग्य पर्याय आहे 1. तर अमेरिका व तिची मित्र राष्ट्रे नाटो कराराद्वारे एकत्र आली. प्रश्न क्रमांक 37. सोव्हिएत रशिया व त्याची मित्र राष्ट्रे डॅश डॅश कराराद्वारे एकत्र आली. योग्य पर्याय आहे 3. तर सोव्हिएत रशिया व त्याची मित्र राष्ट्रे वॉर्सा कराराद्वारे एकत्र आली. प्रश्न क्रमांक 38. 1 ऑक्टोबर 1949 रोजी डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले. योग्य पर्याय आहे 1. तर 1 ऑक्टोबर 1949 रोजी माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले. प्रश्न क्रमांक 39. इसवी सन 1971 मध्ये डॅश डॅश या देशाला सुरक्षा समितीचे कायम सभासदत्व देण्यात आले. योग्य पर्याय आहे 1. तर इसवी सन 1971 मध्ये चीनी प्रजासत्ताक या देशाला सुरक्षा समितीचे कायम सभासदत्व देण्यात आले. प्रश्न क्रमांक 40. रशियन राष्ट्राध्यक्ष डॅश डॅश यांनी पुढाकार घेऊन शीतयुद्धाचा त्याग केला. योग्य पर्याय आहे 2. तर रशियन राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव यांनी पुढाकार घेऊन शीतयुद्धाचा त्याग केला. प्रश्न क्रमांक 41. व्यापाराचे नवे मार्ग शोधण्यासाठी श्रीमंत राष्ट्रांची डॅश डॅश ही संघटना उदयाला आली. योग्य पर्याय आहे 2. तर व्यापाराचे नवे मार्ग शोधण्यासाठी श्रीमंत राष्ट्रांची G7 ही संघटना उदयाला आली. प्रश्न क्रमांक 42. केनियातील सुप्रसिद्ध नेता जोमो केन्याटा यांनी केनियात डॅश डॅश चळवळ सुरू केली.
योग्य पर्याय आहे 1. तर केनियातील सुप्रसिद्ध नेता जोमो केनाटा यांनी केनियात माऊ माऊ या चळवळ सुरू केली. प्रश्न क्रमांक 43. आफ्रिका खंडाचे डॅश डॅश वाळवंटामुळे उत्तर व दक्षिण असे 2 नैसर्गिक भाग पडलेले आहेत. योग्य पर्याय आहे 2. तर आफ्रिका खंडाचे सहारा वाळवंटामुळे उत्तर व दक्षिण असे 2 नैसर्गिक भाग पडलेले आहेत. प्रश्न क्रमांक 44. 1784 ते 85 च्या बर्लिन परिषदेत टोगोलँड, कॅमेरून व नैऋत्य आफ्रिका या डॅश डॅश वसाहतींना मान्यता देण्यात आली. योग्य पर्याय आहे 1. तर 1784-85 च्या बर्लिन परिषदेत टोगोलँड, कॅमेरून व नैऋत्य आफ्रिका या जर्मनीच्या वसाहतींना मान्यता देण्यात आली. प्रश्न क्रमांक 45. जपानने पॅसिफिक महासागरातील डॅश डॅश अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला करून अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात ओढले. योग्य पर्याय आहे 1. तर जपानने पॅसिफिक महासागरातील पर्ल हार्बर या अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला करून अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात ओढले. प्रश्न क्रमांक 46. औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे डॅश डॅश म्हटले जाते. योग्य पर्याय आहे 1. तर औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे इंग्लंडला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47. साम्राज्यवाद हा शब्द इम्पिरियम या डॅश डॅश शब्दापासून निर्माण झाला आहे. योग्य पर्याय आहे 3. तर साम्राज्यवाद हा शब्द इम्पिरियम या लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. प्रश्न क्रमांक 48. संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले सरचिटणीस म्हणून डॅश डॅश यांची नेमणूक झाली होती. योग्य पर्याय आहे 3. तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिले सरचिटणीस म्हणून ट्रिंग्वे ली यांची नेमणूक झाली होती. प्रश्न क्रमांक 49. संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद डॅश डॅश कलमांची आहे. योग्य पर्याय आहे 3. तर संयुक्त राष्ट्र संघटनेची सनद 111 कलमांची आहे. तर शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. इसवी सन 1953 मध्ये डॅश डॅश यांना आमसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला होता. योग्य पर्याय आहे 2. तर इसवी सन 1953 मध्ये विजयालक्ष्मी पंडित यांना आमसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला होता. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.